तर तुम्ही इथे बघू शकता काही दिवसांपूर्वी माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्समुळे भरपूर सारे डार्क स्पॉट झाले होते आणि तसंच मला थोडंसं वाटलं की चेहऱ्यावरती हलकंसं वांग येत आहे. तर वांग का येतं, कशामुळे येतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि वांग येऊ नये म्हणून काय करायचं किंवा वांग झाल्यावरती काय करायचं ह्याच्यासाठी सुद्धा मी छान असं तुम्हाला आज एक रेमेडी शेअर करणार आहे. तर बघू शकता इथे मी एक छान बटाटा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तो छान असा किसून घ्यायचा आहे. कारण बटाट्यामध्ये भरपूर सारे ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात आणि आपण बाहेरचे केमिकल प्रोडक्ट न वापरता घरगुती पद्धतीने अगदी घरात मिळणाऱ्या वस्तूंपासून छान असं वांग घालवण्यासाठी तसेच पिंपल्सचे डाग घालवण्यासाठी छान असा पॅक रेडी करणार आहोत. तर इथे छान असा बटाटा माझा किसून झालेला आहे, त्याचा रस काढून घेतलेला आहे. उरलेला जो बटाट्याचा किस आहे त्याचा सुद्धा मी तुम्हाला एक छान उपाय सांगणार आहे, तर तो सुद्धा तुम्ही पाहायचा आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाहीये, कारण जेणेकरून मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती देणार आहे आणि तुम्ही संपूर्ण माहिती न बघताच व्हिडिओ स्किप करून पुढे बघितलं तर तुम्हाला प्रॉपर माहिती मिळणार नाही आणि तुम्हाला कुठलाही फरक पडणार नाही. तुम्हाला वाटेल की हा व्हिडिओ खोटा आहे. तर बघू शकता इथे मी बटाट्याचा रस घेतलेला आहे, त्याच्यामध्ये छान असं 1 चम्मच दही घेतलेला आहे. दही नसेल तर तुम्ही इथे लिंबू सुद्धा त्याच्यामध्ये छान असं 1 चमचा लिंबू रस पिळू शकता. इथे मी कोलगेट घेतलेला आहे. साधारण 2-3 दिवस आपण ही जे कोलगेट यूज करतो 2-3 दिवसाला जितकं लागेल तितकं मी कोलगेट घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच इथे मी हळद घेतलेली आहे. हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपला पॅक रेडी झालेला आहे. हा पॅक कसा लावायचा आहे, कशा पद्धतीने लावायचा हे प्रॉपर माहिती बघायची आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाहीये, कारण की हा पॅक कसा लावायचा जर तुम्हाला प्रॉपर माहिती नसेल तर तुम्ही कितीही पॅक लावला तरी तुम्हाला छान असा रिझल्ट हवा तसा भेटणार नाही. तर बघू शकता मी आता इथे कॉटनच्या सहाय्याने छान असा जो हा पॅक रेडी झालेला आहे तो पूर्ण चेहऱ्याला मी छान असं लावून घेणार आहे. तर अशा पद्धतीने छान असं चेहऱ्याला कॉटनच्या सहाय्याने लावायचं आहे. इथे तुम्ही बोटाने सुद्धा लावू शकता किंवा ब्रशने सुद्धा. कॉटनने लावायला मला छान वाटलं आणि व्यवस्थित कॉटनने लावू शकतो आपण, त्याच्यामुळे कॉटनने नक्कीच ट्राय करा आणि लावून घ्या. तर अशा पद्धतीने छान असं मी कॉटनने चेहऱ्याला पूर्ण पॅक लावून घेतलेला आहे. इथे पॅक लावल्यानंतर ते मसाज सुद्धा करायचे आहे आणि कशा पद्धतीने किती वेळ पॅक ठेवायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता मी छान असं चेहऱ्याला पॅक लावलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे हळदीमध्ये सुद्धा इतके अँटी एजिंग प्रॉपर्टीज वगैरे असतात आणि हळदीचं किंवा दह्याचं काम सुद्धा तितकंच छान आहे. हे सगळे नॅचरल प्रोडक्ट आहेत जे खूप आपल्याला स्किनला छान असे रिझल्ट देऊन जातात. तर बघू शकता डोळ्याच्या भागाला डोळ्याजवळ हे जे आपलं प्रोडक्ट आहे ते लावायचं नाहीये, डोळ्याच्या आजूबाजूला लावायचं नाहीये, थोडंसं लांबून लावून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने छान असं चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे. चेहऱ्याला लावून झाल्यावरती हलकंसं ते कोरडं होत चाललं की ते छान असं मसाज करायचं आहे. जास्त ओलसर पण नसावं आणि जास्त कोरडं झालेलं पण नसावं. असं असल्यासच छान असं चेहऱ्याला छान अशी मसाज द्यायची आहे. 1 ते 2 मिनिट छान असं मसाज द्यायचं आहे. जास्त वेळ नाही द्यायचं, तर 1 ते 2 मिनिटं छान मसाज द्यायचा आहे. बघू शकता मी मस्तपैकी हाताने छान असा मसाज करत आहे. जिथे-जिथे आपल्या डार्क स्पॉट्स आहेत किंवा वांगाचं जास्त वांग आलेलं आहे ते आपण छान असं तिथे छान मसाज देणार आहोत. वांग काय येतं तर आपल्या चेहऱ्यामध्ये जे मेलॅनिन नावाचं द्रव्य असतं ते जर जास्त प्रमाणात वाढलं तर आपल्याला त्याच्यामुळे वांग येतं आणि हे आपल्याला जास्त करून हार्मोन्स चेंज झाल्यामुळे सुद्धा हे होऊ शकतं किंवा आपण जास्त उन्हामध्ये संपर्क असेल तरी सुद्धा हे होऊ शकतं. तर वांग येऊ नये म्हणून नेहमी सनस्क्रीन सुद्धा लावावी, जेणेकरून आपला चेहरा छान असा निरोगी राहील. उन्हात जाताना नेहमी ही काळजी घ्यायची आहे. आणि वांग जर झालं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही जर हा पॅक वापरलात तर तुमचं वांग हे नक्कीच कमी होण्यास मदत होणार आहे, पूर्णपणे गायब होणार आहे. तर बघू शकता छान अशी मी मसाज केलेली आहे आणि आता जे मी आधी पॅक लावलेला होतो तो छान असा सुकत आलेला आहे. तर अशा पद्धतीने छान असा पॅक लावून छान असा मसाज करून घ्यायचा आहे आणि ते सेकंड जे आहे ते परत त्याच्यावरती सेकंड दुसऱ्यांदा सुद्धा आपण इथे क्रीम जी आहे ती अप्लाय करणार आहोत. जो पॅक बनवलेला आहे तो आपण छान असा अप्लाय करणार आहोत. तर बघू शकता असं छान असं ड्राय झालेलं आहे, तर आपण परत त्याच्यावरती परत एकदा अप्लाय करणार आहोत. अशाच पद्धतीने छान असं परत एकदा पूर्ण चेहऱ्यावरती छान अप्लाय करून मस्तपैकी परत एकदा मसाज करून घेणार आहोत. असंच पद्धतीने तुम्ही मिनिमम 10 मिनिटं ह्याला द्यायचं आहे. ही प्रोसेस 10 मिनिटं छान अशी करून घ्यायची आहे. अगदी झटपट आणि इतकं छान रिझल्ट मिळतो. ही आता तुम्ही म्हणाल की हे कधी लावायचं आहे, किती दिवस लावायचं आहे, तर हे आठवड्यातून 3 दिवस लावायचं आहे. आणि हे 2 आठवडे जरी तुम्ही लावलं तर तुम्ही बघू शकता तुमची चेहरा जो आहे इतका छान ग्लोईंग देतो. तुमच्या चेहऱ्यावरती जे काही पिंपल्समुळे डार्क स्पॉट्स आलेले असतील किंवा बघू शकता नाकावरती, गालावरती तिळासारखे दिसणारे डाग ते हळूहळू मोठे होतात, जे वांगामध्ये बदलतात ते सुद्धा तुमचे अगदी नाहीसे होणार आहेत. आणि तुमची स्किन जी आहे ती इतकी छान ग्लोईंग करणार आहे, एकदम झटपट रिझल्ट मिळणार आहे.
कुठल्याही प्रकारचं तुमच्या चेहऱ्यावरती वांग असेल ना, तर तुम्ही रेमेडी नक्की ट्राय करा. बघू शकता तुमचा वांग जो आहे तो तुम्हाला 2 आठवड्यामध्येच गेलेला जाणवेल. अगदी फरक तुम्हाला जर तुम्ही पहिल्यांदाच जरी लावलात तरी तुम्हाला पहिल्या रिझल्टमध्येच तुम्हाला इतका छान फरक बघायला भेटेल, इतका छान रिझल्ट मिळेल ना, तुम्ही विश्वास नाही करणार. तर बघू शकता इथे सेकंड टाइम सुद्धा मी छान असं लावून मसाज करून झालेला आहे माझा. आता हे छान मी त्याच्यावरती थोडंसं पाणी लावून छान असं ओलं करून परत एकदा छान असं हलक्या हाताने मसाज देणार आहे आणि छान असं मी हे धुवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने छान हे धुवून घ्यायचं आहे आणि छान असं पाणी लावून हलकंसं त्याच्यावरती मसाज करून मस्तपैकी आपलं जे रेग्युलर थंड पाणी असतं त्याच्याने छान असं चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही हा पॅक यूज केलात ना, खरंच इतका छान रिझल्ट मिळतो. बघू शकता मी चेहरा धुतलाय आणि फर्स्ट अटेम्प्टमध्येच बघू शकता माझी स्किन किती छान ग्लोईंग करत आहे आणि जे डार्क स्पॉट्स आहेत ते सुद्धा अगदी अशा लाईट झालेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता की फर्स्ट अटेम्प्टमध्येच मला किती छान असा रिझल्ट एकदम छान मिळालेला आहे. एकदम जे डार्क स्पॉट आहेत ते एकदम लाईट झालेले आहेत आणि स्किन इतकी ग्लोईंग करत आहे की मला स्वतःला विश्वास बसत नाहीये. खरंच हा जर तुम्ही मिनिमम 2 आठवडे जरी ट्राय केला ना, तुमच्या चेहऱ्यावरती कुठलाही डाग असेल किंवा कुठलेही डार्क स्पॉट्स असतील, वांग झालेलं असेल, कितीही प्रमाणात वांग झालेलं असेल, ते अगदी पूर्णपणे कमी होणार आहे. तुम्ही स्वतः रिझल्ट पाहू शकता. एकदम स्किन माझी इतकी छान ग्लोईंग दिसत आहे आणि चेहऱ्यावरती जे डार्क स्पॉट आहेत ते पूर्णपणे कमी झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेमेडी घरच्या घरी नक्की ट्राय करा. अगदी आपल्याला घरच्या वस्तूंपासून ही रेमेडी करायची आहे. कुठलाही खर्च करायचा नाही. अगदी 0 खर्चामध्ये ही रेमेडी होते आणि आपली स्किन तितकीच ग्लोईंग करते. तुमच्या कोणत्या फ्रेंड्सना जर हा प्रॉब्लेम असेल तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही छान मदत होईल. तर इथे आपण बटाट्याचा जो किस आहे तो सुद्धा हातापायांना लावून छान असा मॅनिक्युअर पेडिक्युअर सुद्धा घरच्या घरी करणार आहोत. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.